देवळी तालुक्यातील कांदेगाव येथील रहिवासी मंगेश नारायण अराडे वय 30 वर्ष या युवा शेतकऱ्याचा रानडुकराने केलेल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 16 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. मंगेश अराडे व शुभम अराडे हे दोघे बैल चारण्याकरिता शेतात गेले होते. शुभम हा पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला असता मंगेशवर रानडुकराने हल्ला चढविला व मंगेशला रानडुकराने गंभीर जखमी केले आहे. जखमी अवस्थेत मंगेशला विजय गोपाल येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु गंभीर जखमा असल्यामुळे त्याला रुग्णवाहिकेने वर्धा येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच मंगेशचा मृत्यू झाला. अशा या युवा शेतकऱ्यांच्या मृत्यूने गावामध्ये शोककळा पसरली आहे. रानडुकरे व जंगली जनावरांचा मोठा हैदोस कांदेगाव शिवारात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. घरचा करता मुलगा मंगेश अराडे यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. मंगेशच्या मागे त्याचे वडील, आई, 5 वर्षांची मुलगी व 2 वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.